नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वर्कर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। बातमी तुम्हाला समजलीच असेल, व्हॉट्सअपवर आली असेल, यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल की आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढल्या महिन्यात 21 तारखेला गेलेली आहे। ही गोष्ट जेवढी आनंदाची आहे तेवढीच दुःखाची आहे। जितकी आनंदाची आहे त्याच्या कितीतरी पटीनं ही दुःखाची गोष्ट आहे। याचे दुष्परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागणार आहेत। याचे दुष्परिणाम काय असतील ते मी तुम्हाला पुढे सांगतो। पण आता आपली परीक्षा 1 महिना पुढे गेलेली आहे। 1 महिन्यामध्ये आपला अभ्यास खूप काही होऊ शकतो। ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी तरी खूप आनंदाची बातमी आहे। त्यांनी 1 महिन्यामध्ये भरमसाठ अभ्यास करून टीईटी आराममध्ये पास होऊ शकतात। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आता इतका कालावधी पूर्ण आहे की परीक्षा पास करण्यासाठी, कारण इतके दिवस आपण अभ्यास केलेलाच आहे, त्याच्यामध्ये आणखीन आपली 1 महिन्याची भर पडलेली आहे। ह्या 1 महिन्याच्या भरीमुळे आपला अभ्यास आणखीन जोमाने होऊ शकतो। प्रश्नार्थक चिन्ह, ते प्रश्नार्थक चिन्ह का ते मी पुढे सांगतो। आणि आपले जे काही सिलेबस राहिलेला आहे, आपण सोशल स्टडीजच्या नोट्स आणखीन दिलेल्या नाहीत, ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला 1 महिन्याचा कालावधी भेटलेला आहे। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते आपण आरामामध्ये पूर्ण करू शकतो, ते पूर्ण होऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला पूर्णपणे लाभ सुद्धा घेता येणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे। पण आता दुष्परिणाम काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो। आपली परीक्षा 1 महिना पुढे गेली, पुढल्या महिन्यात आहे तब्बल 1 महिन्याचा गॅप। आता लागलीच दिवाळी येणार आहे। दिवाळीमध्ये अभ्यास होईल असं तर मला वाटत नाही, कारण दिवाळीमध्ये एक दिवस असा आहे, भाऊबीज आहे, पाडवा आहे, लक्ष्मीपूजन आहे, दिवाळीचं असते, इकडे जायचं असते, तिकडे जायचं असते, कपडे घ्यायचे असते, असे भरमसाठ कारण आहेत। आणि त्यातल्या त्यात तर महिला मंडळांच्या मागे आता एक प्रकारची डोकेदुखी तयार झालेली आहे। जे काही त्यांनी तयारी केली होती 30 तारखेला परीक्षा द्यायचं, त्यानंतर आपल्या दिवाळीचं नियोजन, आता ते सगळं कोलमडून गेलेलं आहे। परत आपल्या डोक्यामध्ये मानसिक ताण तयार होणार आहे। जितकी ही गोष्ट आनंदाची तितकी दुःखाची सुद्धा आहे। दुःखाची का, मानसिक ताण परत वाढणार आहे। कशामुळे 1 महिना पुढे गेली, आपण आपल्या अभ्यासाची जी गती होती ती गती आता एकदम खाली जाणार। आपण ज्या गतीने एकदम स्पीड मध्ये अभ्यास करत होतो, आता त्या गतीने आपण अभ्यास नाही करणार, कारण दिवाळी सुद्धा समोर आहे। आपण काय विचार करणार, दिवाळी झाल्यानंतर अभ्यास करू, दिवाळीचे 2-4 दिवस राहू द्या, एवढे दिवस आराम करू, मग नंतर अभ्यास करू। आणि त्याच्यानंतर आणखी नुकसान कुठलं होणार, आता ही परीक्षा होणार आपली 21 तारखेला, त्याच्यानंतर रिझल्ट लागणार 3 ते 4 महिन्यानंतर। रिझल्ट लागल्यानंतर टेटची जाहिरात येणार, जी की फेब्रुवारी-मार्च मध्ये येणे अपेक्षित होतं, पण आता ती सुद्धा फेब्रुवारी-मार्च मध्ये होऊ शकत नाही, कारण जोपर्यंत ह्या टीईटीचा रिझल्ट लागणार नाही तोपर्यंत दुसरी टेटची परीक्षा जाहीर होणार नाही। ही पण गोष्ट लक्षात ठेवा। आता ही टेट मध्ये जे काही पास झालेले आहेत त्यांचा सुद्धा हक्क आहे की दुसरी टेट देण्याचा, त्यासाठी दुसरी टेट आता लांबणीवर जाणार आणि ह्याच्यामध्ये जे पास झालेले आहेत ते कॉम्पिटिशन तिथं वाढणार। एवढे पास झालेले परत पहिलेचे असलेले, ह्याच्यामधून त्यांना आणखीन भरमसाठ पैसा कमवायला येणार। ही एक कला आहे पैसे कमवायची आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळायची। तुम्हाला तर माहितच असेल की टेटची जी भरती चालू आहे ती 2017 पासून चालू आहे, आणखीन चालूच आहे। मग आता विचार करा दुसरी टेट कधी होणार आणि त्याच्यानंतर ती भरती कधीपर्यंत चालणार। खूप दुष्परिणाम आहेत। आपल्याला वाटायला लागले 1 महिना वाढली, 1 महिना नाही वाढली, आपल्या आयुष्यातले पुढले 7-8 महिने ह्याच्यामध्ये जाणार आहेत। टीईटी झाली, ह्याचा रिझल्ट कधी येणार, ही रिझल्ट झाल्यानंतर टेट कधी जाहीर होणार, मग टेट झाल्यानंतर त्या टेटची परीक्षा कधी होणार, यामध्येच आता आपलं मानसिक खच्चीकरण होत राहणार आहे। हे माझं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगवेगळं असू शकतं। आता जितकं मी ह्या पॅटर्न ओळखून आहे तेवढ्यातून एकच गोष्ट सांगतो की जेवढे काही आतापर्यंतचे अभियोग्यता धारक आहेत, जे की टेट पास झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता दडपण निर्माण येणार आहे। कारण आता ह्याच्यामध्ये जे शिक्षक पात्रतामध्ये पास झालेले आहेत त्याचे कॉम्पिटिशन त्यांना सुद्धा असणार आहे आणि त्यांना दुसरा चान्स भेटल्यानंतर त्याच्यामध्ये जितकं कॉम्पिटिशन वाढेल, मेरिट तेवढंच वाढणार आहे, पुन्हा संस्था चालकाचा तेवढाच पुन्हा काळा बाजार सुद्धा चालणार आहे। पाहायला गेलं ना, एकदम असं बारीक बारीक पाहायला गेलं ना, याचे खूप दुष्परिणाम आहेत, आपल्याला ते दिसत नाहीयेत। ज्यावेळेस आपण त्याला फेस करतो त्यावेळेस लक्षात येतात। पण जाऊ द्या, जे काही असेल ते असेल, त्या बाबी दुसऱ्या आहेत, त्या गोष्टी वेगळ्या आहेत। आपल्याला तुर्तास फक्त आता टेटची परीक्षा द्यायची आहे। 1 महिना आहे, 1 महिन्यामध्ये व्यवस्थित अभ्यास होतो, मस्त व्यवस्थित अभ्यास करा। जी काही लिंक होती ती लिंक अशीच राहू द्या, ह्याच्यामध्ये काही दुरावा निर्माण करू नका। अभ्यासामध्ये जसं लिंक चालू होतं, जसं तुमचं नियोजन चालू होतं तसंच राहू द्या। आणि आता पुन्हा होईल का नाही याची सुद्धा शाश्वती देता येत नाही, कारण
तिसरी वेळेस आहे तारीख बदलायची। आता आणखीन किती तारखा बदलणार, पुन्हा आणखीन काय करणार काहीच सांगू शकत नाही। पुन्हा त्यातल्या त्यात ह्यांनी कोरोनाची तिसरी लाट सुद्धा आणू शकतात, काही सांगता येत नाही। पण आता जे काय होईल ते होईल, पण आपण आपला अभ्यास करायलाच पाहिजे, याच्यामध्ये काहीच नाहीये। असो खूप काही झालं, आता परत एकदा कामाला लागा, परत एकदा अभ्यासाला लागा आणि आपण आपला जो काही सिलेबस राहिलेला, जे काही नोट्स द्यायचे राहिले ते सर्व आता आपण एकदम व्यवस्थितपणे पद्धतशीर शांततेने शिस्तीत एकदम समजेल असे घेऊ आणि आपण परत एकदा जोमाने टीईटीची तयारी करू।